रामप्रभूंची सीता माता रावणानं चोरून नेली आणि रामप्रभूंची सुग्रीवांची भेट झाली. राणी दुखिया दुखी भेटले. ऐका, या प्रमाणाला असं उदाहरण दुसरं फिट बसू शकत नाही महाराज. एकमेव उदाहरण आहे. दुःख्याला दुःखी भेटले. यांची बायको गेली आणि सुग्रीवाची सुद्धा गेलेली आहे. सुग्रीवानं सांगितलं माझी सुद्धा वालीनं नेली, तुमची गेली माझी गेली. आणि ऐका, दोन माणसामध्ये फार लवकर मैत्री होते. कोणकोणत्या? समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. शील म्हणजे सारख्या स्वभावाचे जर असतील तर त्यांची मैत्री लवकर होते महाराज, लवकर. आणि समान व्यसनाचे जर असतील, देशी भक्त, त्यांची लवकर मैत्री होते महाराज. त्यांना काय बोलवायची गरज राहत नाही. त्यांचे दिसले की ते ओळखून जातात, हे आपल्या गटातले. तंबाखूवाले, गुटख्यावाले, तुम्ही बघा, यांची मैत्री एका मिनिटात मैत्री होते. का? म्हणजे व्यसन सारखं असेल, स्वभाव सारखा असेल ना, लवकर गट्टी जमते, लवकर मैत्री जमते. आता इथं काय झालं? प्रभू रामचंद्रांची सुद्धा पत्नी गेली आणि सुग्रीवाची सुद्धा गेली. सुग्रीवानं सांगितलं तुमची धर्मपत्नी गेली म्हणे. हो. आकाश मार्गानं कुणीतरी दैत्य घेऊन गेलाय, राक्षस घेऊन गेलाय. सुग्रीवानं सांगितलं अहो आता मी पाहिलं, एक स्त्री, अबला स्त्री आकाश मार्गानं कुणीतरी घेऊन चालला होता. त्या स्त्रीनं कपड्यामध्ये बांधून आपले दागिने भूमीवरती टाकले. जरा बघा बरं, हे तुमच्याच धर्मपत्नीचे आहेत का? दागिने सोडल्यानंतर लक्ष्मण भैया जवळच आहेत. डोक्यावरचा असणार बिंदी, अगोदर बिंदी दाखवली. लक्ष्मण भैयाला सांगितलं लक्ष्मण बघ बरं, ही बिंदी ओळखीची वाटते का तुला? सीतेचीच आहे का? लक्ष्मण भैयानं सांगितलं नाही, ओळखीची नाही. कानातले कुंडल दाखवले, नाही म्हणे हेही ओळखीचे नाही. बाजूचे बाजूबंद दाखवले, म्हणे हेही ओळखीचे नाही. हातातली मुंदरी दाखवली, नाही म्हणे हेही ओळखीचे नाही. कमराचा कमरबंद दाखवला, नाही म्हणे हेही सीता मातेचं नसावं, हे माझ्या ओळखीचं नाही. पायातला जोडवा दाखवल्याबरोबर लक्ष्मण भैयानं सांगितलं हा जोडवा सीता मातेचा आहे. अरे लक्ष्मणा, एवढे सगळे अलंकार दाखवले, ते तुला ओळखता आले नाही आणि पायातला जोडवा बरा ओळखला. लक्ष्मणानं सांगितलं सीता मातेच्या मुखाकडे पाहिलं कोणी? आजपर्यंत आम्ही त्यांच्या चरणाकडेच पाहत राहिलोय. याला म्हणायचं मातृभक्ती, याला म्हणायचं एक पत्नीव्रत. महाराज, कधी सीता मातेच्या मुखाकडे सुद्धा लक्ष्मण भैयानं पाहिलं नाही. म्हणून परस्त्री सदा बहिणी माया. तुकोबराय म्हणतात ना, परविया नारी माऊली समान, माऊली समान.